सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर शहर पोलिसांनी सामूहिक बलात्कारांच्या खोट्या प्रकरणाचा पर्दाफाश करत एक मोठा कट उधळून लावलाय. या प्रकरणी संबंधित महिला व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून निर्दोष व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्क तपासामुळे उघडकीस आलाय. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक गुणे सुशांत वराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला व तिचा प्रियकर हे 2022 पासून एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. आरोपी प्रियकरावर यापूर्वी गंभीर गुन्हा दाखल असून त्याला अटकही झाली होती. मात्र न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल झालं होतं. 17 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयानं त्याचा जामीन रद्द केला. त्याच पार्श्वभूमीवर संबंधित आरोपीला फायदा व्हावा व फिर्यादी साक्षीदारांना अडकवण्यासाठी दोघांनी संगनमतानं कट रचला. त्यानुसार 18 मार्च 2026 रोजी रात्री संबंधित महिलेनं डायल 112 वर कॉल करून 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खोटी माहिती दिली. घटनेचं गांभीर्य घेऊन विजापूर नाका पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल सीडीआर विश्लेषण, वैद्यकीय तपासणी तसेच संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात आली. या तपासाअंती महिलेनं स्वतः कबूल केलं की तिच्यावर कोणताही अत्याचार झाले नसून ही घटना पूर्णपणे खोटी आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 199/2026 अंतर्गत BNS कलम 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गुणे अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील, महिला सहाय्यक फौजदार सविता क्षीरसागर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील हार, पोलीस हेड कॉन्स्टेबल फुटाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम अबादी राजे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत पथक, सहाय्यक फौजदार अप्पा पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय परदेशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिर्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल कोरसेगाव, पोलीस कॉन्स्टेबल समाधान मारकड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल विटकर, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी मोलाची भूमिका बजावली. सोलापूर शहर पोलिसांच्या तत्पर आणि बारकाईच्या तपासामुळे गंभीर गुन्ह्याचा खोटा बनाव उघडकीस आला असून निर्दोष नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यश आलंय. 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केले म्हणून खोट्या घटनाचा बनाव करून 18/3/2026 रोजी पोलीस स्टेशनला येऊन एक महिलांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता. त्यात DCP झोन श्री कबाडे, क्राईम श्रीमती पाटील, PI श्री गायकवाड वराळे, ASP श्री पवार यांच्या पूर्ण चमूने व्यवस्थित सखोल चौकशी करून हे जे कंप्लेंट जे आहे ते खोटे आहेत आणि 2023च्या एक आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलेले गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्याच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी हे खोटे घटनेचा बनाव करून आलेले अशा निष्पन्न घेऊन जे खोटे कंप्लेंट दिलेले महिला आणि तिच्या प्रियकर समीर शेख यांच्या विरुद्ध BNS कलम 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून आता पुढील तपास चालू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.